फोन केलेला माझ्या मित्राने, तर म्हणून धावावं लागणार मला. प्लीज 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 प्लीज. बापरे गेंदू दोन्ही दोघे पण ह्या करतात. बोला ना, तोड नाही तुम्हाला दोघांना. ओ लाईक सुपर बाईक पाहिजे, सुपर बाईक. आजपासून मी जिमला किंवा रनिंगला जायचा विचार करतो रात्री. हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहे तुम्ही सर्व? मस्त ना? मस्त असायला. आता 8:04 झालेत आणि गाडी अजूनपर्यंत डांडवलच आहे. पालघर 8:24 मिनिटांनी गाडी येणार आहे आणि कॉफी पिऊन घेतोय. जेव्हा आज माझा भेंडी आणि चपाती टिफिन अरे फोन पडले असता. टिफिनमध्ये भेंडी आणि चपाती आहे. तोपर्यंत आपण लगेचच कॉफी पिऊन घेतो. कॉफीमध्ये मला पिलं अजिबात आवडत मला. अरे यार कुठे गेली ती? मला अजिबात आवडत नाही कॉफीमधली. हा शर्ट आज मी नवीन घेतला, पिंक कलरचा फर्स्ट टाइम. भरपूर टाईम आधीच माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेला, तर ते मी आज घालतोय. चांगलं वाटतंय का? तर रिक्षामध्ये म्हणजे यार खूप स्लो घेऊन जातोय आणि फुल ऑन टाइमपास असं यायचं आहे. जोपर्यंत रिक्षा भरत नाही तोपर्यंत हा गाडीच काढत आहे. स्टेशन एवढं जवळ आलं आहे, ट्रॅफिक आहे. माझ्या साईडचा पण उतरत नाही, लेफ्टला पण उतरत नाही, राईट साईड उतरत नाही, उतरूच देत नाही. त्यांना सांगावं लागेल मला, बाबा उतरा, मला उतरू द्या. 9:32 झालेत. अंधेरीला पोहोचलोय, पण इकडनं आता गोरेगावला जाण्यासाठी लोकल आहे. ती लोकल आहे 9:41, नंतर आहे 32ची आणि येते विरार लोकल 29ची. विचार करतो जाऊन ते 9:29ची लोकल पकडतो. खाली पण असेल आणि आरामात सुद्धा जाईल मी, कारण की बोरिवली लोकल काल बघितलीच तुम्ही, काल किती गर्दी होती. पण विरार लोकल पकडून जातो आता मी. ती फक्त टायमावर आली पाहिजे बस. गोरेगावला आलोय, आता उतरलोय, चालतोय आणि पाऊस चालू झाला रिमझिम. थोड्यासाठी छत्री काढायला तर ओली होणार. एवढा पण पाऊस नाही की छत्री काढायची गरज लागणार. चालतोय फटाफटा. वाजलेच 9:55. लेट झालो म्हणून मी कधी कधी अंधेरीवरून येण्यासाठी अवॉइड करतो. पाऊस चालू झाला अचानक जोराचा, म्हणून मला छत्री काढायला लागली. बघा पाऊस. पोहोचलो होतो ऑफिसमध्ये. ऑफिसच्या बाहेर 10:01 लेट झाला. 7:10 झाले. मी जस्ट ऑफिसमध्ये निघाले, शूज घालतोय, लगेचच निघतोय. आता जातो मी अंधेरीला. अंधेरीवर मला लक्षवती एक्सप्रेस पकडायची नेहमीप्रमाणे. आणि आज माझा काहीतरी प्लॅन, आजपासून मी जिमला किंवा रनिंगला जायचा विचार करतो रात्री. सकाळी तर मला पॉसिबल नसते, तर घरी गेल्यावरच कळेल जिमला जातोय की रनिंगला जातोय. 7:51 झालेच. लोकशाही एक्सप्रेस आली आहे. मला जस्ट फोन केलेला माझ्या मित्राने, तर म्हणून धावावं लागणार मला. प्लीज 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 प्लीज. बापरे बाप, कारण हे 8 नंबरचे आहे लोकशाही एक्सप्रेस आहे, खूप लांब आहे. तर मला आता इकडनं खूप पूर्ण हा प्लॅटफॉर्म जे दिसतोय पूर्ण क्रॉस करून असे 2 प्लॅटफॉर्म क्रॉस करायचे आहेत. आणि जर धावलो नाही तर भेटणार नाही, आणि जर भेटली नाही तर डायरेक्ट मला 2 तास थांबावं लागणार. ते पण माझं लागणार अंधेर बोरिवलीला. थांबा नंतर बोलतो. धावू द्या मला. हे 6च्या इथे पोहोचलो आता मी. आता खूप धावलो आहे रे. आवाज बघून समजत असेल तुम्हाला. मला ते हेच फोनमध्ये जिकडे आम्ही रोजचे पब्लिक असतो तिकडे. आज काय खूप गर्दी आहे, जागा नाही, उभ्या आहेत आम्ही सर्व. फुल ऑन पॅक. तर मग आज पालघरपर्यंत उभाच राहून जावं लागणार. चालतोय आता रोडलाच. नक्ष आणि पनवी होते मला घेण्यासाठी, आणि माझा आता ना खूप असं गरम होते ना खूप, तर मला आईस्क्रीम खायचं मन झालं खूप. तर त्यांना विचारतो पहिले त्यांना आईस्क्रीम खायचं का नाही. तर त्यांना आईस्क्रीम खायचं असेल तर आम्ही मस्त कुठे जाऊन आईस्क्रीम खातो आज, आणि कुठे एक राऊंड मारतो छानपैकी. भरपूर दिवसापासून आम्ही सोबत कुठे फिरले पण नाहीत. तर आता कधी येणार आहे माहिती नाही, सोबत आपण चालू रस्त्याला. हे बघा आले नक्ष आणि पनू. हाय, काय हाय तर कर. चल आईस्क्रीम खायचं कुठे यायचं? हवे आईस्क्रीम मला. कोणी दोघे पण ह्या करतात. बोला ना, तोड नाही तुम्हाला दोघांना. जोराने बोलू शकत नाही तू. बोलायचं ना. का काय झालं आज? भांडण करत मुळे लायचंच कायच नाही. लफडा झाला तुमचाच. हे पण नको करू. काय झालं? तू भांडण केलं आईसोबत? मायकाबद्दल भांडण करू शकतात. काय झालं? खरं बोल काय झालं? तसं नक्की स्टडी मोठ्या आवाजात करू शकतो, भांडण मोठ्या आवाजात करू शकतो असं बोलले. तू स्टडी केली ना? स्टडी
2 मार्क गेले फर्स्ट. ठीक आहे चल हाय पाय. अच्छा ए पडू. चल बस. आता कोण लागतं आता? कोण? आता मी. चला आता आमचं ठरलं आईस्क्रीम का जातोय. नक्ष मी आणि पणू. अरे यार नक्ष गाडी चालत ना आपली. ओला ना प्रॉब्लेम काय तिथं कळत नाही. थांब ना बाजू चालतच नाही. चालेल बघ एवढा ॲक्सिडेंट चालत नाही. हा चालली आता. सुपर बाईक पाहिजे. सुपर बाईक. सुपर बाईक पाहिजे. आता काय घेऊ? आता पुन्हा बंद झाली नक्ष गाडी आपली. ओला ना प्रॉब्लेमच येते कळत नाही. मध्ये चालते चालली 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 गाडी सावकाश 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 रिवर्स घेऊ. बाबा बोल. बोलणार ना या गाडीचं काहीतरी नाव ठेवायचं. काय सांगू? काय स्पायडरमॅन. गाडीचं नाव स्पायडरमॅन. कोणी बोललं नाव ठेवलं स्पायडरमॅन गाडीचं नाव? जोराने बोल. कोणी बोललं? पण कोणी ठेवलं स्पायडरमॅन गाडीचं नाव? पुढे येतं खायला आईस्क्रीम नक्स. अरे बघ परत एक्सिडेंट बंद पडलं गाडीचं. परत बंद पडली. चल गाडी एक्सिडेंट बंद पडते आणि ओलाचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि सर्व्हिसिंगचा पण इकडे पॉलिग्रामध्ये खूप इश्यू आहेत. ओला सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर गाडी बघायला तुम्ही कमसे कम 100 ते 150 गाड्या सर्व्हिस सेंटरचे बाहेर उभे आहेत. आणि ते शोरूम पण सर्व्हिस सेंटर पण बंद आहे. परत प्रॉब्लेम. थांब परत प्रॉब्लेम. पुढे विराट कोहली आहे. अच्छा काय पाहिजे बघ. काय पाहिजे बघ. कोणता पाहिजे? कोणता पाहिजे? ब्राऊन ऑरिओ. चीज ब्राऊन ब्राउनी ऑरिओ येतोय. पान मसाला घेतोय. एक पान मसाला दे. ओरिओ दे. आणि एक ब्लूबेरी चीज दे. फर्स्ट टाइम खातो आईस्क्रीम. नाही तर जेव्हा बघतो नखरे करत असो. हा नको ते नको ना. नक्ष लवकर खा. फटाफट खा. बाबाला जायचं ऑफिस उद्या. गजम ऑफिसला नाही. गजम व्हिडिओ एडिट करायचे आहे. जेवायचं आहे अजूनपर्यंत. तुला एवढा आवडला आईस्क्रीम? हां ये गंदू. चल सोड. चल तुला चाटून खातो तू आज आईस्क्रीम. कधी खात नाही एवढं पण पुन्हा चाटून खातोय. आणि बॅकग्राऊंडला म्युझिक चालू आहे ना. कदाचित मला कॉपीराईट लागणार आहे असं वाटतं मला. चल धावू नको ना. काय करतोय तू? बॉल का घेऊन आलाय? पण तू बॉल का घेऊन आलाय? असंच वेळा. कोणता बॉल आहे सांग ना बाबांना. हा म्हणून बोल आहे. चला आपली गाडी काढू. आपल्या नक्ष आपल्या गाडीचं नाव काय? आपल्या गाडीचं नाव काय? गाडीचं नाव काय आपलं? स्पायडरमॅन. हां नक्ष या गाडीचं नाव ओलाचं नाव ठेवलं स्पायडरमॅन. चलो स्पायडरमॅन. नक्ष एवढा मजा येतो ना. मी व्हिडिओ चालू करतो ना तर मुद्दाम कॅमेरावर हात ठेवतो आणि तो ब्लॉग बंद करायचा प्रयत्न करतो. पुन्हा गाडी स्टॉप झाली. चाललंय हो काय ना. मजा आली तुला आईस्क्रीम खाऊनच? मजा आली आईस्क्रीम खाऊन? काय आली मजा का? मग आता काय करा? आता घरी जायचं आपण. घरी जायचं ना. कुठे जायचं? मुंबईला. आता मुंबईला कसं जाणार? बाबा मुंबईवरून आले आता ऑफिसला घरी. बाईक पार्क केली मी मला. अरे बापरे. आणि नक्षला बोलला बघू पहिला घरी कोण पोचतोय वरती. आई बाबा की नक्ष तो धावत गेला एवढा फास्ट. नाहीतर नखरे येतात खूप. त्याला इकडनं वरतून म्हणजे खालून उचलून घेऊन झाला ते 3rd फ्लोअरपर्यंत. असं बोला ना की बघू वरती कोण पोचतो लवकर. तर पटापट धावत शकतो. कोण झाला विनर? नक्ष आई कोण झाला विनर? बोला कोण विनर आहे? कोण झाला लवकर बोला. मी व्हिडिओ मध्ये टाकणार आहे. कोण विनर आहे? नक्ष विनर. कॅमेरा कुठे? तो कॅमेरा समोर तुझ्या. बोल काय झालं? बोला काय बोल. काय दिसलं नाही? हा तुला नखरे येतात ना ब्लॉग बनवा बोललं तर? काय बोलतो? आई काय बोलते? कोण कसं दिसतंय? आई काय बोलली? कोण कसं दिसतंय? नक्ष बाबांना ना आईचे जुने फोटो भेटलेत. आई अशी दिसते छोटी मुलगी सारखी एकदम. छोटी दिसणार ना. बाबा तरी आईसमोर चांगले दिसतात. बघूया तुम्हाला बघायचे फोटो उद्या. उद्या या ब्लॉग मध्ये फोटो टाकायचे. बघूया कोण कसं. बघ हा वाजलेच 10:20 झालेत. मी जस्ट घरी आलो. आंघोळ केली. आईस्क्रीम खाऊन घरी आलो. आंघोळ केली. आणि आता नक्ष तुम्हाला काहीतरी स्टोरी सांगतोय. तुम्हाला ऐकायचं? चला नक्ष बोला. पाय नीट बस. बोल. राहुल जोराने बोल. इकडे बोल. रोला टॅन लागली होती आणि त्याला एक मटका दिसला होता आणि एक करून त्याला टाकला आणि पाणी पिला आणि उडून गेला. काय टाकलं मटके माहिती नाही?
स्टोन टाकले. वाव, मस्त मस्त. थांबा थांबा थांबा. तुम्हाला आवडली नक्की स्टोरी? आवडली असेल तर नक्की नक्कीच कमेंट करा तुम्ही. ठीक आहे. आणि लाईक करा. ओ, लाईक पण करा. ठीक आहे. हो. आजचं जेवण बघा, सिंपल वांगी फ्राय आणि चपाती. तुला आवडतं ना वांगी फ्राय आणि चपाती? नाही सांगतो, मला नाही आवडत सांगतो. तूच बोलतो वांगी फ्राय कर, वांगी फ्राय, म्हणून आई तुला करून देते. सर्व सर्व नाही बोलतो. हा, तिकट लागते. आता आईस्क्रीम खाऊन आलाय तू. तिकट लाग. हा, अच्छा अच्छा. आता चांगलं केलं. खा, मस्त केलं आहे. वा, शावका, गुड बॉय.